मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हिसका। टोल नाक्यावर राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना झापलं। राज ठाकरेंच्या रुद्रावतारानंतर 5 किलोमीटर वाहनांची कोंडी सुटली। शेवटी नावाशेवा सीलिंगनं रायगडचं वाटोळं होणार। रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा। राज ठाकरेंचा इशारा। लवकरच लता दीदींच्या गायकीबद्दल पुस्तक आणणार। नाट्य संमेलनातील मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंच्या टोल नाक्यावरील ऍक्शन नंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। वाशी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी सोडली टोल शिवाय वाहनं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा। संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत रिफायनरी विरोधात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या कुटुंबात सापडली कुणबी नोंद। जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडल्याची माहिती। शिरूर तहसील कार्यालयात सापडली कुणबी नोंद। पणजोबांची कुणबी नोंद मिळाली असली तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत याचा लाभ घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका। बारामतीचे मराठेच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील। मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका। अजित पवारांनी भानावर यावं, जरांगेंचा अजित पवारांना सल्ला। मी काय काम करतो ते माझं मला माहिती, इतरांनी पावती देण्याची गरज नाही। गेली 32 वर्ष मी सर्व धर्मांची कामं करत आलोय, अजित पवारांचं जरांगेंना प्रत्युत्तर। बीडमध्ये मनोज जरांगेंचा शनी मंदिरात रुद्राभिषेक। संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं शनीचं दर्शन। मराठ्यांना वेगळं आरक्षण पाहिजे असेल तर मदत करतो, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला। मात्र आमच्या ताटात येऊ नका, आंबेडकरांचं आवाहन। 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार। मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी आंदोलन सुरू करणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। मराठा मुलांना 15 लाख रुपये दिले, ओबीसी मुलांनाही द्या, शेंडगेंची मागणी। शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ फडणवीसांच्या भेटीला। आमदार अपात्रता प्रकरणी निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार। आमदार योगेश कदमांचा दावा। निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल, योगेश कदमांना विश्वास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा। दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण। राहुल नार्वेकरांनी पात्र अपात्रतेचा खेळ सुरू केला। सुषमा अंधारेंची नार्वेकरांवर टीका। यंत्रणांच्या माध्यमातून काय करायचं त्यासाठी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट, सुषमा अंधारेंचा आरोप। महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक विधानं आणि दावे करू नका। काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातील नेत्यांना इशारा। मवियामध्ये कोणतेही मतभेद नाही, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण। मिलिंद देवरा यांनी सैरभैर होण्याचं कारण नाही, अंधारेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत काहीही वाद नाही, आमची लढाई भाजप विरोधात, काँग्रेस नेते सतेज पाटलांचं वक्तव्य। कोणतेही मतभेद न करता निवडणुकीला सामोरं जाणार, सतेज पाटलांची प्रतिक्रिया। केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। गांधी भवन इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवर उपचार सुरू। बहिणीची भेट घेतल्यानंतर अमित शहा दिल्लीच्या दिशेनं रवाना। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनीही घेतली शहांची भेट। सरकारी नोकरीच्या भरतीत काही घोटाळे काही केल्या थांबेना। परीक्षांमध्ये पेपरफुटी, गुणांची अदलाबदल करणं याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे, आमदार सत्यजित तांबेंची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपट आठवतो, पण आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। 2036 साली ऑलिम्पिक भारतात घ्यायचं, यासाठी पंतप्रधान मोदी तयारी करतात, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विकसनशील देश ऑलिम्पिकचं आयोजन करणार, फडणवीसांचं वक्तव्य। माझी जेवढी काळजी सुप्रिया सुळे आज करतात त्याच्या 10% जरी काळजी शरद पवारांनी योग्य वेळी केली असती
तर आज चित्र वेगळं असतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. महाराष्ट्रावर नेहमी अन्यायच करायचा असा नियम बनवलाय काय? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तसंच गेल्या 2 वर्षात राज्यात घाणेरडं राजकारण सुरू, 2 पक्ष आणि 2 कुटुंब फोडण्यात आली, आदित्य ठाकरेंची टीका. दिघा रेल्वे स्टेशनची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. अनेक महिन्यांपासून दिघा स्टेशन तयार, मात्र ट्रेन कधी सुरू होईल? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. राम मंदिर एमटीएचएलचं उद्घाटन करतायत, दिघा स्टेशनचं का नाही? खासदार राजन विचारेंचा सरकारला सवाल. भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झाले, उद्धव ठाकरेंचा टोमणा. सध्या जाती जातीत तणाव निर्माण होईल असा प्रयत्न काही जण करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता आव्हाडांवर टीका. विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत आपण काम करणार. अजित पवारांचं राष्ट्रवादी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. तर आपल्या भागात निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला हवं, अजित पवारांचं आवाहन. वाढत्या नागरिकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण. शरद पवारांचं कितीही वय असलं तरी त्यांच्यात काम करण्याची क्षमता आणि धमक. आमदार भास्कर जाधवांचा अजित पवारांना टोला. तर पवारांनी एवढं 20 वर्षाच्या तरुणालाही फिरता येणार नाही, जाधवांची प्रतिक्रिया. 84 वर्षाच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही, म्हणून 84 वर्षांचा तरुण सातत्यानं लढा देतोय. शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची अजित पवारांवर टीका. बाप कधी रिटायर होत नसतो, बाप बाप असतो, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला. कोणी काय बोलावा त्यांचा अधिकार, आम्ही विकास आणि काम करणारे लोक. सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यावी, मग बोलावं. मंत्री शंभूराज देसाईंची सुळेंवर टीका. आम्हाला राजकारण करायचं नाही, मुंबईचा विकास करायचा आहे. सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला मंत्री केसरकरांचं प्रत्युत्तर. मुंबईतलं प्रदूषण आम्ही थांबवलं, केसरकरांचं वक्तव्य. पालघर लोकसभेवर शिंदे गटाचाच दावा. नरेश म्हस्केंनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. तर पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढील उमेदवार राजेंद्र गावितच, श्रीकांत शिंदेंची माहिती. 40% जनता शहरात राहत असल्यानं अजित पवारांना पिंपरी आणि पुणे महापालिकेत लक्ष घातलं. आता मुंबईकडेही लक्ष द्यायचंय. तर आपण घेतलेल्या निर्णयानंतर फरक जाणवत असेल, पटेलांचा कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून चाचपणी. 15 ठिकाणी विधानसभेचे उमेदवार उभे करू शकतो, समीर भुजबळ यांचं वक्तव्य. तर महापालिकेसाठी 75 ठिकाणी उमेदवार उभे करू शकतो, भुजबळांचा दावा. आगामी निवडणुका आपण घड्याळ चिन्हावरच लढणार आणि विजय मिळवणार, सुनील तटकरेंचं कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. तर 45+ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध, समीर भुजबळांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून 1 खासदार दिल्लीत पाठवणार. तर 15 विधानसभा मुंबईतून लढवण्याची आमची तयारी असल्याचंही भुजबळांचं वक्तव्य. टीका करताना भान ठेवा, मंत्री अदिती तटकरेंचा आमदार रोहित पवारांना टोला. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, अदिती तटकरेंचं वक्तव्य. सामाजिक काम करत होतो, मात्र राजकारणात काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजकारणात आलो. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अभिनेते किरण मानेंची प्रतिक्रिया. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांनी दिले आव्हान. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका. आज भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार.
13 जानेवारीपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता. बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबादमध्ये प्रचार सभांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडी मवियात असावी ही माझी वैयक्तिक भूमिका. 9 तारखेला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत ही भूमिका मी मांडणार. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एबीपी माझाला माहिती. इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी माझी कोणासोबतही चर्चा झाली नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. जागा वाटपावरही आमची कोणाशीही चर्चा झाली नसल्याचे आंबेडकरांनी केलं स्पष्ट. राज्यातील 75 नाट्यगृह जोपर्यंत सुस्थितीत उभारले जात नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे याच पदावर राहणार. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा. तर जनताही आम्हाला या पदावरच ठेवणार. मुनगंटीवारांना विश्वास. जितेंद्र आव्हाड सामाजिक तेढ निर्माण करतायत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. रुपाली चाकणकरांची मागणी. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याचा आव्हाडांकडून प्रयत्न. चाकणकरांची टीका. एखादा माणूस बेशुद्ध असताना वेगळं बोलतो आणि शुद्धीवर आल्यावर खरं बोलतो. मात्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासावं लागेल. मंत्री धनंजय मुंडेंची टीका. जितेंद्र आव्हाडांचा संगमनेरमध्ये निषेध. बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आव्हाडांविरोधात घोषणाबाजी. अजित पवारांच्या कामामुळे कार्यकर्ते जोडले जात आहेत, त्यामुळे तिकडच्या बाजूला आता सुपडा साफ झाला. नाव न घेता रुपाली चाकणकरांचा शरद पवार गटाला टोला. महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे 36 जिल्ह्यात जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर. 14 जानेवारीला जिल्हास्तरीय मेळाव्यांचं आयोजन. मेळाव्यांमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी होणार. माझं नाही तर आरोपींचं खातं गोठवलंय. भावना गवळी यांचं स्पष्टीकरण. इमेज खराब करण्याचं षडयंत्र सुरू. भावना गवळींचा आरोप. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर शहाजी बापू 1 महिन्यानंतर घराबाहेर पडले. डोळ्याला काळा गॉगल लावून शहाजी बापूंची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसाला हजेरी. सोलापुरात नितेश राणेंवर गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी मानले पोलीस आयुक्त आणि पोलिसांचे आभार. हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान 2 दुकानांवर दगडफेक. शांततामय सोलापुरात अशा घटना घडणं चुकीचं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. एमआयडीसीच्या धर्तीवर वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. सरकारच्या निर्णयाचं स्वागत. तर वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरज. आमदार रईस शेख यांचं वक्तव्य. वसईच्या कळंब बीचवर समुद्राच्या पाण्यात बुडाला टेम्पो. पिकनिकसाठी आणलेला टेम्पो बोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरी. चोरट्यांना जालन्याच्या मौजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात पोलिसांना यश. बोरिवलीतील परिसरातील गेस्ट हाऊसवर एटीएसचा छापा. 6 जणांकडून 3 बंदुका आणि 36 काडतुसं जप्त. आरोपी मोठा कट रचत असल्याचा संशय. या प्रकरणी एटीएसचा अधिक तपास सुरू. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात दरोडा प्रकरणी 3 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वाघोडा गावात 3घांना एका खोलीत डांबून 55 पोते सोयाबीन, सोन्याचा ऐवज असा 1,94,000चा मुद्देमाल पळवला होता. सुरतच्या सचिन परिसरातील कपड्याच्या फॅक्टरीत बनवली रामायण साडी. रामायणातील सर्व घटनांचा समावेश असलेली साडी अयोध्येला पाठवली जाणार. राज्यात 111 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 891 वर. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यात आयोजन. कराड, सातारा, सांगलीतील भक्तांची मोठ्या प्रमाणात हजेरी. सोलापुरात लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखिका शांता गोखले, राजू बाविस्कर, वसंत गायकवाड, समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांच्या हस्ते झाला विजेत्यांचा सन्मान. कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी देशभरातून हजारो जोगते आणि जोगतिणी. पंढरपुरात मातेची चोरीला गेलेली मूर्ती शोधण्यात पोलिसांना अपयश.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एच के पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी साईबाबांचं घेतलं दर्शन. संगमनेरमधील कार्यक्रमानंतर घेतलं दर्शन. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मशताब्दी सोहळा. यावेळी बाळासाहेब थोरातांनी नागरिकांशी गप्पा मारत त्यांच्याबरोबर जेवणाचा घेतला आस्वाद. राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाचे राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळे. खासदार संजय राऊतांची माहिती. तर 23 तारखेला हॉटेल डेमोक्रेसीमध्ये राज्यव्यापी शिबिर. राऊतांची माहिती. सिंधुदुर्गमध्ये गोरबंजारा समाजाच्या 2000 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्यात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात भरदिवसा हत्येची घटना. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना भेटणार आमदार रवींद्र धंगेकरांची माहिती. तर गुन्हेगारीचं राजकारण थांबावं आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी, धंगेकरांची मागणी. दापोलीत ठाकरे गटाचे नगरसेवक रवींद्र क्षीरसागरांच्या विधानावरून वातावरण तापलं. शिंदे गटाकडून चक्काजाम. तर पोलिसांनी क्षीरसागरांना ताब्यात घेऊन माफी मागण्यास सांगितल्यानंतर जमाव शांत. अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविरोधात ठाकरे गट आक्रमक. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार डेव्हलपमेंट फोरमची बैठक. बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. बैठकीनंतर शिंदे गटाकडून लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी. तलाठी भरतीमध्ये धक्कादायक प्रकार. 200 गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला मिळाले 214 गुण. तलाठी भरतीमध्ये 99% जागा विकल्या. स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीचा आरोप. तलाठी पेपरमध्ये निवड झालेल्या सर्व मुलांची एसआयटी मार्फत चौकशी करा. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी. तर सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाल्याचा आरोप. अहमदनगरच्या शहराचा पाणीपुरवठा कधीही खंडित होण्याची शक्यता. मुळा पाटबंधारे विभागाचे 7 कोटी थकवल्यानं महापालिका आयुक्तांना नोटीस. ऑक्टोबर 2023 पासून नगर महापालिकेची लाखोंची पाणीपट्टी थकीत. आमदार अपात्रता प्रकरणी जर लोकशाहीला धरून निर्णय दिला नाही तर श्रीलंकेसारखी परिस्थिती राज्यात निर्माण होईल आणि जनता यांना घरात ठेवणार नाही. महबूब शेख यांची राहुल नार्वेकरांवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.